नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बातमी कशी लिहायची जेणेकरून आपल्याला तिथे 5 पैकी 5 मार्क मिळतील, तर या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तर अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे. कारण लेखन विभागामध्ये बातमी लेखन हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि या भागामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात मित्रांनो. तर जाऊयात पटकन पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि 2 गोष्टी लक्षात घ्या. 2-3 महत्त्वाच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. सगळ्यात पहिली लिंक म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी जर आपली व्हिडिओ बघत असेल, कारण या YouTube चॅनलवर आपण इंग्लिशमधून नाही तर मराठीमधून गणिताच्या व्हिडिओ बनवत असतो आणि बरीचशी मुलं बघतायत. पण काही मुलांना इंग्लिशमधून व्हिडिओ बघायचे असतील, असे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील, तर आपला एक दुसरा चॅनल आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेमी इंग्लिशसाठी इंग्लिशच्या व्हिडिओ गणिताच्या व्हिडिओ बघू शकताय. आणि त्याचबरोबर आणखी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाच्या नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही नंतर बघू शकताय. आता आपण बातमी लेखनावरती बघूयात. मित्रांनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही बातम्या ऐकताय. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती बातम्या ऐकताय आणि त्याचबरोबर पेपरमध्ये बातम्या वाचता सुद्धा. तर बातमी लेखन म्हणजे काय? प्रत्यक्षामध्ये तुम्ही पेपरमधल्या वेगवेगळ्या प्रकारे न्यूज वाचा. वाचत असताना त्याचं टायटल काय असतंय? त्या टायटल सोबत दिनांक वगैरे कुठे लिहिलेलं असतं आणि त्या बातमीची सुरुवात कशी असते, शेवट कसा असतो, या सगळ्या गोष्टी कधी तुम्ही वाचल्यात का? आपण कधी वाचत नाही. प्रॅक्टिकली वाचलं पाहिजे. बातमी लेखन आज तुम्ही प्रॅक्टिकली वाचा, आज पेपरमध्ये लिहा, उद्या भविष्यात जर तुमच्यातला पत्रकार जागा झाला, तर तुम्ही वृत्तपत्रासाठी स्वतः बातम्या लिहू शकताय. तर ह्या बातम्या कशा लिहायच्या, हे बातमी लेखन कसं करायचं ते आता आपण बघूयात. हा जो प्रश्न आहे, जर आपण बघितला, तर या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या घटना, प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे आपल्याला बातमी लेखन करण्यास सांगितलं जातं. जसं की शाळेत परिसरात साजरे झालेले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतील, मराठी भाषा दिन असतील, त्याचबरोबर विज्ञान दिन असेल, पर्यावरण दिन असेल, अशा प्रकारच्या दिनाच्या संदर्भात बातम्या असतात. स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, महात्मा गांधी जयंती असेल, बालदिन असेल, गणित दिन असेल. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे सगळे जे दिन आहेत, गणित दिन असेल 22 डिसेंबरला असतो, राष्ट्रीय गणित दिन भारतामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर मराठी भाषा दिन कधी असतो, मराठी राजभाषा दिन कधी असतो, 27 फेब्रुवारीला असतो. तर हे सगळे ज्या काही तारखा आहेत, त्या नीट आपण समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर तारखा जर माहिती नसेल, तर बातमी लिहिताना तुम्ही कुठली तारीख टाकाल? ओके. तर ती गडबड होऊ शकते. आता याच्यामध्ये ही जी बातमी लिहित असताना तुम्हाला मुद्दे ऑलरेडी दिलेले असतात आणि 50 ते 60 शब्दात आपल्याला बातमी लिहायची असते. तर ही बातमी या मुद्द्यांच्या आधारे लिहायची. सगळ्यात पहिली गोष्ट शीर्षक. शीर्षक टायटल तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. शीर्षक बातमीचा जो मथळा असतो तो. त्याच्यानंतर बातमीचा स्रोत, बाबा आमच्या वार्ताहराकडून वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर स्थळ आणि दिनांक या गोष्टी आल्या पाहिजेत. त्यानंतर बातमीचा जो शिरोभाग आहे तो लिहायचा आणि नंतर विस्तृत बातमी म्हणजे बातमीची सुरुवात आणि मग विस्तृत बातमी या ठिकाणी आपण लिहू शकतो. तर आता प्रत्यक्षात एक उदाहरण आपण बघू, की बातमी लेखन करायचंय. जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा. आता पर्यावरण दिन साजरा करण्यात आला याची बातमी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलेलं आहे. म्हणजे काहीतरी तुम्हाला या बातमीमध्ये वेगळं सांगणं गरजेचं आहे. ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट बाबा तारीख लिहिली, पहिलं मथळा लिहिला तुम्ही, की जनता विद्यालय महाड येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा. ओके. किंवा जनता विद्यालय महाड 2 असे अर्धविराम म्हणजे जनता विद्यालय महाड नाविन्यपूर्ण पर्यावरण दिन साजरा. ओके. किंवा जनता विद्यालय महाडमध्ये नाविन्यपूर्ण पर्यावरण दिन साजरा. अशा प्रकारे तुम्ही ते टायटल या बातमीचा जो या ठिकाणी शीर्षक जे आहे ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तारीख लिहून आमच्या वार्ताहराकडून तारीख लिहून मग सुरुवात करू शकताय, की हा पर्यावरण दिन जो आहे अमुक-अमुक शाळेमध्ये पर्यावरण दिन अतिशय नाविन्य पद्धतीने साजरा करण्यात आला. या पर्यावरण दिनामध्ये माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकानं म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा खूप सहभाग होता आणि माजी विद्यार्थ्यांकडून 10-10 झाडे प्रत्येक विद्यार्थ्याने आणली होती. असे 60-70 विद्यार्थी होते आणि ती झाडं शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मिळून लावली. अशा प्रकारे तुम्हाला ती बातमी सांगता येईल आणि या कार्यक्रमामध्ये गावातील सरपंच आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि गावकरी सुद्धा उपस्थित होते, किंवा बाबा शहर आहे तर त्या शहरातील लोकं उपस्थित होते, असं तुम्ही या ठिकाणी सांगू शकताय. तर प्रत्यक्षात ही बातमी बघा आता या ठिकाणी कशी लिहिलेली आहे, कशी तयार केली आपण. तर सुरुवातीला आपण दिनांक 6 जून 2025 आपण लिहिलं आणि त्यानंतर मग याच्या अगोदर वाटलंच तर लिहू शकता आमच्या वार्ताहराकडून, इथं कंसात लिहायचं आमच्या वार्ताहराकडून. जनता विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा. टायटल.
याच्यामध्ये बघा महाड येथील जनता विद्यालय येथे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन, जी तारीख आहे ती आपल्याला माहिती पाहिजे म्हणून 5 जून आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिन अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. केवळ भाषणे न देता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या निमित्ताने देण्यात आलेला आहे. ओके. आता त्याच्यानंतर पुढे बघा सकाळी 8 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणजे बियांचे संकलन आणि सीड बॉल निर्मिती. विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात जमा केलेल्या विविध फळांच्या बियांचा वापर करून मातीचे छोटे गोळे म्हणजे सीड बॉल्स तयार करण्यात आले. हे गोळे पावसाळ्यात शाळेच्या परिसरात टेकड्यांवर टाकले जाणार आहेत, जेणेकरून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट नैसर्गिकरित्या साध्य होईल. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की पर्यावरण रक्षण ही केवळ घोषणा नसून ती जीवनशैली असायला हवी. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी प्लास्टिक मुक्त शाळा अशी शपथ घेतली. तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक वर्गाला एक रोप दत्तक देण्यात आले होते, ज्याची जबाबदारी वर्षभर त्या वर्गातील विद्यार्थी घेणार आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी विद्यालयाचे भरभरून कौतुक केले. दुपारी 12 वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. म्हणजे कार्यक्रम प्रत्यक्षात डोळ्यासमोर त्या कार्यक्रमाचं चित्र उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची बातमी आपल्याला कळायची. सगळ्यात सुरुवातीला बातमीमध्ये काय असलं पाहिजे हे लक्षात घ्या. सगळ्यात सुरुवातीला बातमीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तारीख असली पाहिजे. कधी, केव्हा, कुठे. कधी, केव्हा, कुठे या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे ती घटना जी आहे ती कधी झाली, केव्हा झाली, म्हणजे कुठे झाली, कुठे झाली हे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे कधी झाली तर बाबा 5 जून रोजी हा कार्यक्रम साजरा झाला. कुठं झाला? अमुक-अमुक शाळेमध्ये. म्हणजे कधी आणि कुठे या गोष्टी तुम्हाला तिथं पहिल्या या 2 ओळीमध्ये तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. ओके. म्हणजे कधी आणि कुठे इथं आलं बघा, महाड येथील जनता विद्यालय म्हणजे कुठे आलं? येथे 5 जून रोजी बाबा 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ओके झालं. आणि त्याच्यानंतरचा जो मधला जो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय झालं त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, की बाबा अ, पर्यावरण दिन हा पूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. या पर्यावरणा दिनानिमित्त बियांचे गोळे मुलांनी तयार केले होते आणि ते गोळे जे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तयार केले होते, ते आता विविध प्रकारच्या डोंगराळ भागामध्ये ते लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. जे काही कार्यक्रमाची माहिती आहे ती सगळी लिहायची आणि त्याच्यानंतर शेवटी समारोप तुम्हाला लिहायचा आहे. समारोप लिहायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे ही बातमी आपल्याला एकंदरीत लिहिता आली पाहिजे. यासाठी मित्रांनो तुम्ही काही वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये बातमी लेखनाचे आपण इथेच थांबूयात. पण जाता-जाता मी पुन्हा एकदा 2-3 गोष्टी आवर्जून सांगू इच्छितो, की आपला जो हा YouTube चॅनल आहे, यावरती आपण सगळ्या विषयांच्या व्हिडिओज बनवत असतो. त्याचबरोबर गणिताच्या सुद्धा व्हिडिओ बनवत असतो, परंतु त्या मराठीमधून असतात. आणि बरेचसे विद्यार्थी आपले सेमी इंग्लिशला आहेत आणि त्यांना इंग्लिशमधून व्हिडिओ बघायला मिळत नाहीयेत गणिताच्या. तर काळजी करू नका. या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल आपला YouTube चॅनल तयार केलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल, तर गणिताच्या व्हिडिओ बघू शकताय. आणि त्याचबरोबर सगळ्या विषयांसाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे खाली या डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकांची लिंक आहे. बोर्डाच्या परीक्षेला आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्हाला डाउनलोड करता येईल एकदम फ्रीमध्ये. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आणि त्याचबरोबर नोट्सची सुद्धा लिंक आहे. तर व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा लिंक आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. मी इथे थांबतो, पण तुम्ही थांबू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन अभ्यास करा. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद.